गोपीचंद पडळकरांचे आमदारकी रद्द करा, अन्यथा मुंबईपासून दिल्लीपर्यंत मोर्चे काढू, सांगलीत ख्रिस्ती समाजाचा सरकारला इशारा। आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी, अन्यथा मुंबईपासून दिल्लीपर्यंत ख्रिस्ती समाजाकडून मोर्चे काढण्यात येईल, असा इशारा सांगलीमधून ख्रिश्चन समाजाकडून राज्य सरकारला देण्यात आला। आमदार गोपीचंद पडळकरांच्या विरोधात सांगलीमध्ये ख्रिश्चन समाजाकडून आंदोलन करण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो ख्रिश्चन बांधवांनी एकत्रित येत धरणे आंदोलन केले। सांगलीमध्ये एका गर्भवती महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता। धर्मांतराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप करत गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरू आणि धर्माबाबत वादग्रस्त विधान केले होते। त्याच्या निषेधार्थ समस्त ख्रिश्चन समाजाकडून सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आले आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून ख्रिस्ती समाजाकडून ऋतुजा राजगेच्या आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशी करावी, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या ख्रिश्चन धर्मगुरू आणि चर्चला पोलीस संरक्षण द्यावं, अशी मागणी देखील समाजाकडून करण्यात आली आहे। तसेच पडळकरांच्यावर कारवाईबाबत राज्य सरकारकडून टाळाटाळ झाल्यास मुंबईच्या मंत्रालयावर लॉंग मार्च आणि दिल्लीच्या जंतर मंतर येथे देखील देशातल्या ख्रिस्ती बांधवांकडून आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला। सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम। माझं नाव रेव्हरंड श्रीनिवास श्री चोपडे, कोल्हापूर धर्मप्रांत कोल्हापूर, चर्च ऑफ नॉर्थ इंडिया याचा उपाध्यक्ष या नात्याने आज मी या ठिकाणी ख्रिस्ती समाजाचा एक अविभाज्य घटक म्हणून या ठिकाणी या आंदोलनामध्ये उपस्थित आहे। गेल्या काही दिवसापासून माध्यमाच्या ज्या काही बातम्या यूट्यूब प्रसारमाध्यमातून ज्या सर्व ख्रिस्ती समाजाला कलंक लावणारे, ख्रिस्ती समाजाला दाग लावणारे, ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरूंची बदनामी करणारे ज्या बातम्या पसरत चाललेल्या आहेत आणि या सर्व गोष्टीचा आणि ज्या काही आमदारांनी जे वक्तृत्व केलेलं आहे ख्रिस्ती धर्मगुरूंचा सैराट करेन, या सर्व वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एकत्रित आहोत। मी भारतीय ख्रिस्ती आहे। देशाच्या संविधानानं दिलेला अधिकार, त्या अधिकाराप्रमाणे संविधानातील कलम 25 प्रमाणे धर्म प्रचार करणे आणि मला आवडणारा धर्म स्वीकारणे हा माझा हक्क आहे। ख्रिस्ती समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कलुषित करण्यासाठी आज जे षडयंत्र या ठिकाणी रचलं जात आहे त्या सर्व गोष्टीचा आम्ही कठोर शब्दामध्ये निषेध करत आहोत। जी दुःखद घटना घडलेली आहे, ज्या माझ्या बहिणीला आपला प्राण गमवावा लागलेला आहे, त्या बहिणीच्या सर्व गोष्टीची सीबीआय चौकशी व्हावी, कायदेशीर चौकशी व्हावी, कारण की गुन्हेगाराला जात नसते। जो गुन्हेगार आहे तो गुन्हेगार आहेच आणि देशातील कायद्याप्रमाणे त्या गुन्हेगारावर कठोर कारवाई व्हावी। सीबीआय चौकशी करून हे जे प्रकरण आहे ते सर्व मार्गी लावावं। आमच्या सर्व ख्रिस्ती धर्मगुरूंना, प्रशासनाला विनंती आहे, आपण आमच्या ख्रिस्ती धर्मगुरूंना, आमच्या मंडळांना, आमच्या चर्चेसला देशातील संविधानाप्रमाणे जो अधिकार आहे त्याप्रमाणे आम्हाला आमचा धर्म स्वातंत्र्याचा हक्क निभावण्यासाठी आपण प्रशासनाने तयारीत आम्हाला मदत करावी। आणि यानंतर जर हा प्रश्न माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हातून जर सुटत नसेल तर पुढचं आमचं आंदोलन जे आहे ते दिल्ली या ठिकाणी जंतर मंतर या ठिकाणी चर्च ऑफ नॉर्थ इंडिया आणि समस्त ख्रिस्ती समाज त्या ठिकाणी आमच्या मागण्या घेऊन त्या ठिकाणी पोहोचेल। तर आमची विनंती आहे आणि आमचा विश्वास आहे, माननीय मुख्यमंत्र्यांवर आमचा पूर्ण विश्वास आहे, ते या आंदोलनानंतर आमच्या मागण्यांचं ते उत्तर देतील आणि यातून मार्ग काढतील। माझं नाव राम कांबळे, राष्ट्रीय बहुजन क्रांती दलाचा अध्यक्ष बोलतोय। आणि या ठिकाणी आज जे ते कलेक्टर ऑफिसवर जे धरणे आंदोलन आहेत ते धरणे आंदोलन जे पडळकर बोललेले आहेत, माझे आमदार पडळकर जे बोललेले आहेत त्याच्या विरोधात आणि जे प्रकरण झालेलं आहे ऋतुजा गेजगे यांचं जे आत्महत्या केलेली आहे ती आत्महत्या केलेली आहे, त्याच्यासाठी आमचा ख्रिश्चन समाज पूर्ण त्यांच्या दुःखामध्ये सामील आहे। पूर्ण ख्रिश्चन समाज त्यांच्यासाठी प्रार्थना करतोय। पण आमची मागणी आहे, त्यांनी आत्महत्या का केली त्याची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी आणि जे जे दोषी त्याच्यामध्ये आहेत, मग त्याच्यात पालक जरी दोषी असला तर त्याला शिक्षा झाली पाहिजे, पण जे जे दोषी आहेत, जे जे त्याच्यामध्ये कोण आहेत त्यांना अटक झाली पाहिजे, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, हा एक मुद्दा आहे। आणि दुसरा, जे पडळकर आपल्याला बोललेले आहेत, जे आमदार पडळकर इथं येऊन बोलत आहेत त्यांचा सैराट करणारा आहे, संविधानानं दिलेलं त्याला पद आहे आणि तो जो बोलतोय सैराट करणारा आहे,
सुपारी देत आहे, बक्षीस ठेवत आहे, 5 लाख देतो, 3 लाख देतो, 4 लाख देतो, 1 लाख देतो, ह्याला कुणी अधिकार दिला? ह्याला कुणी अधिकार? सैराट जर करत असतील तर आमचा ख्रिश्चन समाज शांतिप्रिय समाज आहे, विश्वासानं आहे, शांतिप्रिय, प्रेम करणारा आहे, प्रीती करणारा आहे, शत्रूवर प्रीती करणारा आहे. पण तुम्ही जर अशा पद्धतीनं जर वक्तव्य करत असाल तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल, ख्रिश्चन बांधवांना विचार करावा लागेल. कारण या देशातलेच आम्ही आहोत, इंडियन ख्रिश्चन आहोत, या देशामधलेच आम्ही आहोत. आणि कारण आम्ही ह्या देशातले मूल निवासी आहोत. ख्रिश्चन आम्ही काय बाहेरून आलेलं नाही, इथले आम्ही मूळ निवासी आहे, भारतीय आम्ही आहोत, इंडियन ख्रिश्चन आहोत. आणि म्हणून जर आम्हाला कायदा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो कायदा आहे, जो स्वार्थ देण्याचा कायदा दिलेला आहे, आम्हाला स्वातंत्र्य दिलं आहे, व्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे, प्रसार माध्यमांना स्वार्थ करण्याचं आम्हाला स्वातंत्र्य. जर हे गदा आणणार असतील त्याला तशाच उत्तर दिलं जाईल. पडळकरला एक इशारा देतोय, तुम्ही पहिलं येशू ख्रिस्ताची शिकवण शिका, येशू ख्रिस्ताला समजून घ्या, येशू ख्रिस्त काय आहे हे समजून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल. कारण येशू ख्रिस्त आम्ही धर्मांतर कुठं करत नाही, कारण धर्मांतर खोट्या केसेस आमच्यावर दाखल करून पालकाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहात. हे षडयंत्र आमदार पडळकर करत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.